तर भावांनो, आपण निघालेले आता ऑफिसवरनं. आता आपलं काम आहे फील्डवरचं. आता आपण जाऊ फील्डवरती. आपल्याला जायचंय खडकीला. पुणेकरांना माहित असेल खडकी कुठे काय आहे. जाऊयात मस्त खडकीला. का तिथं काम करूया. तसं थोडा गॅप मध्ये शूट करून. आणि एवढं काय आयडिया नाही मला कसं ब्लॉग शूट करतात. मी आपलं चालू केलंय, बघूयात आता. अरे बाबा, हो कसली गांडवली टोकली. हो, अख्खा बोनटच निघालाय. मस्त आता शूट करूयात निवांत मध्ये. मेरे मोरया. पाहुणे मंडळी. बाबा थांब बाबा, वाटलं होतं असं काय होतं म्हणून नाही. निवांत काढा रे बाबा काम. अरे बापरे, सिग्नल सुटलं. चला चला भावांनो, चला. पुढचं घर साईड द्या. सिग्नल सुटलाय बाबा, सिग्नल सुटले. सरका रे सरका. पाहुणे मंडळी तुमच्या मामा आपल्या गाडीला आरशे नाही आहेत आधीच. धरलं की चांगलंच पावती पडते. मग धरूनच द्यायचं नाही. विषयच नाही भाई, आपलं धरून द्यायचा संबंधच येत नाही. काही विषय नाही. आपण 0.5 केलं नाही कॅमेरामध्ये. बघायला लागतं आता. 0 गाडी जात नसेल, गाडीच नाही ना. डॉक्टर जातात. मला असं वाटतंय आपण जे शूट करतो ते वनच करतो. 0.5 लावलं नाहीये. लय दिसत नाहीये. एक मिनिट थांबतो मी कुठेतरी. गर्दीत थांबतो. 0.5 ला करतो. बीट आपण सोडणार ना, तर क्वालिटी बीट चांगला संगमवाडीचा वरचा. चला पाहुणे मंडळी, चला. अजून जरा वेळ थांबत आपण. ओके, 0.5 ला आपण. काही विषय नाही. निवांत आपलं लक्ष होतं. निवांत लक्ष होतं आपण. त्यात माहिती काढणार. नाही काय तर मेरा थंड चालू होती. मला आता कळत नाही. ते खड्डे बुजवले. कसले काय खड्डे. सावखर पाशी होतं नाही. पण सायकल वर जात होते. मायकलची राईड मारती. या माझ्या. मायकलची राईड काढा पूर्ण करता. कसं मारून. निवांत होते. रत्न भाऊ थोडं साईडला जाता का? आणि निघतो जरा. खड्ड्याची विषय काढणार. इथे खड्डे नाही. आपण काही नाही आपल्या गाडीला. निवांत. चला. 120 नंबर आहे. टाकी गाडी टाकी. नाम नाही गाडीचं नाम नाही. अरे पर्पल कलर जरा फेमस आहे. असं वाटतं आपल्याला पर्पल कलर खूप फेमस आहे. एक आपण ना रील शूट करूयात. यायच्या टाईमला. असं उडवलं की आपण आता नाईट सगळ्यांना प्रोटेक्टमध्ये कोणतो. नुसते शूट करू निवांतमध्ये. कालच मी सगळं मागवून ठेवलं होतं ब्लॉगसाठी. मस्त माउंट घेऊन माईक बिक. इंटरकॉम आधीपासून आपल्या हेल्मेटला आहे. इंटरकॉम चालत नाही आपल्याला. गाडी उडती बाई. सर्व्हिसिंगला आले तरी गाडी उडती. आज नाही बाई रायडरचा. ॲव्हरेज एकदम टॉप टू बॉटम आहे बाई गाडीच्या. ज्या दिवशी आपण देवरोडला जाऊ ना, त्या दिवशी असला भारी ब्लॉग होता ना. नुसतं बाई आपण आपली दुसरी गाडी आणू नसतं. तिथं असला भारी शूट होतं ना. नाद नाही व्हायचा गाडीची. नाद. थोडी पेट्रोलला परवडत नाही म्हणून आपण ही गाडी घेऊन जातो ऑफिसला. सध्या आपण गरीब आहे. पण हाऊस असे पुरवत घ्यायचे. अंबानीच आपलं आहे. अंबानीच कोणतरी आपलं चुलतच आहे. अंबानी. पैसे असे उडवतो आपण. आता मस्त ट्रेक बिकला जाऊयात कधी.
आता नुसतं नाद भाई, आता व्लॉगिंगचा नाद करायचा. आता कसलं नाही, आता गाड्या आणि व्लॉगिंग नुसतं. आता गप्पत द्यायचं सगळ्यांना मस्त मजबूती. आपल्या गाडीचं जरा काम आहे. अरे बाबा कुठं गोष्ट शिवीवाले का नडतो भाऊ आपल्याला गरिबांना. आपण तिकडनं गेलो असतो संगवाडीच्या ब्रिजवरनं, पण विषय कसा आहे, इथनं जायला काही विषय आपल्याला मामा लागतो. रॉंग साईडनं घुसलं म्हणजे रॉंग साईडनं घुसायचंच नाही बाय आपल्याला, सगळे रूल पाळायचे. कशाला बाई 2 किलोमीटर जास्त जाण्यापेक्षा परवडत बाई. 500 रुपये नाही परवडत त्याला देणं. बरोबर का नाही, कमेंट मध्ये नक्कीच सांगा. आपले यावेळेस जरा ब्लॉगची शूटिंग जरा चांगली झाली नाही, जरा स्टार्टिंग थोडं नाही कट डेबिट होऊन झाली जरा. मध्ये बिथे फोन बिन आला तर कट होऊ शकतो. खाली एकच फोन आहे माझ्याकडे तेवढा, बाकी काही विषय नाही. बाबा कलर कसलं गाणे, त्यांनी मागचा पण कलर कसला घालणार त्याची. आपली कॉफी कलर गाडी, कॉफी ते हेझलनट कॉफी असेल तसली गाडी. आता इथून आपल्याला खाली जायचंय. जीवन सेवा मंडळ, गणपती अप्पा मोर्या, मंगल मूर्ती मोर्या, ब्रेजा. चला ब्रेजा बाई, माझं पिंट्या अंधाराचा अंधार आहे बाबो. त्यात मी गॉगल लावलेत मस्त मध्ये. हो काका सारखा ना काका. चला कशी होती ब्लॉगिंग ते सांगता नक्की कमेंट मध्ये, म्हणजे आपण पुढच्या अजून काय तर सुधार करू शकतो. एका आजोबांनी मला मोटिवेशन दिली, त्यांची रील बघितली होती मी इन्स्टाला. अयोध्येचे होते बाई, ते नाद केला पाहिजे मी. एवढ्या वयात भाई 70 का 80 त्यांचं वय आहे. असली भारी रील काढली ना त्यांनी, आपल्या मनाला लागली. आपण डायरेक्ट त्यांना फॉलो केलं युट्यूबला आणि इन्स्टाला. नादच नाही बाई. काकाची एका व्हिडिओला डायरेक्ट 26K फॉलोअर झाले. मीच आदरलो होतो. आपण पण अशा माझा म्हातारपणे केलं ना, काही नाही आपलं काही नव्हतं. आपल्याला एकच फॉलोअर येईल, तो पण आपल्या कोणाच्या जवळचेच असून. इन्स्टाला पण मस्त मस्त आपण रील सोडू. आता जरा कातील रील सोडू इन्स्टाला आपण. जरा आधीपासून आहेत म्हणा गाडीचे व्हिडिओ, पण आता जरा अजून अपग्रेड करायचं आपल्याला. बाबा बकरी, मेंढ्या, बाळू मामाच्या मेंढ्या. जय श्री बाळू मामा. विषय हा सतर्क राहायचं बाई, डेंजर असला. हा बाबा बघा हॉर्नेटवाला कसलं खूप येते. नुसतं नाद काढा. आता तुम्हाला जरा भूत्या, आपल्या पुण्यातल्या भूत्या ब्रिज दाखवतो जरा. पहिल्याच ब्लॉग मध्ये आपण भूत्या ब्रिज कशी. वाव आपल्याला जागा ठिकाणी फिरायचंय. आपलं कामच भारी म्हणून आपण ब्लॉगिंग चालू केलं ना. आपलं काम फिरतीवरच आहे. दिवसाला रेकॉर्ड होतं आपल्याकडं कंटेंट. आता मित्र पण म्हणले कर भाई यार, तू एवढं फिरतीवरचं काम आहे म्हणलं तुझं. ब्लॉग बीट मस्त एकटा फिरतो म्हणलं, शूट बीट कर म्हणलं मस्त. म्हणलं करूया सगळं करूया भाई, निवांत मध्ये सगळं करूया. काय रात्री चॅनल क्रिएट. थोडं मला इक्विपमेंट पाहिजे होतं जरा, म्हणून थांबलो होतो जरा. माउंट घेऊन होतं आपल्याकडं. इन्व्हेस्टमेंट करोगे तो भाई सफलता पाओगे, असा विषय युट्यूबचा काय बिझनेसचा पण तसंच आहे. इन्व्हेस्टमेंट करा मग तुम्हाला पुढं त्याचं इन्कम जनरेट होतं.
आता आपण आलोय होलकर ब्रिज जवळ. हे मागचं जे दिसतंय का तुम्हाला बॅनरच्या मागं, ते सगळं होलकर ब्रिज आहे. आपण तिथे जाणार नाही, आपण जरा नंतर जाऊ तिथं. पण आता आपल्याला बीचला जायचंय. पूर्ण युटर्न मारू मस्त. हे सगळं होलकर ब्रिज आहे. दिसतंय का नाही माहिती नाही बाबा. माझ्या तोंडापासून माउंट नाहीये, थोडस खाली आपल्या ते स्टिकवाला माउंट आहे आपल्याकडं. हेल्मेटला चिटकवलंय आपण ते. डॉमिना नादत नाही भाई या गाडीचा. पण फक्त बजाज कंपनीने घेतली म्हणून आपल्याला नाही का वाईट वाटतं त्याला. बजाज कंपनी म्हणून बजाज लय डेंजर गाडी. कमी पैशात भाई नुसतं राबायचं. BMW आपली गाडी पण पळते 70-80 पर्यंत आरामशीर जाते आपली गाडी. पळवणार चांगला असेल. पण आपला चेन स्प्रॉकेट गेले, कॉन्सेप्ट गेले आपल्या गाडीचं. गाडी नेट करायची सोडून भाई इक्विपमेंटच पैसे घालवले. पैसे संपले भाऊ आता. आणि त्यात मध्ये एका गडर गेलो होतो, चालू करायचं तो लॉक, पण नाही जमलं नाही का. लय फाटली होती आमची. लय चढलो होतो, जवळजवळ 7.5 किलोमीटर आम्ही फक्त वरती चढलो होतो. छोटं होतं पण लय भारी होतं. स्टेप्स काय तर जवळजवळ झाले होते 6,000 6,500 काय तर झाले होते स्टेप्सच फक्त. मीच हँग झालो, दिवसाभराची पळणं झालं इथंच. तो काका चला ना, रूटमॅटिक काय नाव आहे यांचं, रूटमॅटिक्स आहे ना. काहीच नाही, या चौकात नाही रिटर्न मारत. हा चौक तर सगळ्यांनाच माहित असेल भाई, काही विषय नाही. संगमवाडीच्या ब्रिजची इथलं चौक आहे. संगमवाडीचा चौक मग पुढे अजून हा इथला चौक आहे. आवाज बिवाज सांगा भाई, प्रॉपर येतंय. आपलं काही विषयच नाही. व्हॉइस कंट्रोलला घेतलं आपण. इथनं असं युटर्न मारायचं मस्त. कसला भारी रोड आहे. काका फुल गावानी मध्ये वनिया फुल कॉलर बिलर वर केस बिस वर स्पाईक बिका मागणं टकलं पडलं ते वेगळंच. काका बहुतेक झोपेतून उठून आलाय, काही विशेष. द बॉम्बे सफारी हे सगळं आर्मी एरिया भाऊ. इथं भाई कोणाचं राज्य नाही चालत, फक्त आर्मीचं चालतं. इथं आपल्याला जायचंय. ते पण आपण आलो भाई आतमध्ये. आता जरा शूट नाही करू शकत आपण, पण परमिशन आहे नाही आपल्याला माहित नाही, म्हणून आपण रिस्क घेणारच नाही आपल्यासारखी गाडी. तर 52 ही बी जी आता इथलं काम झालंय. आपल्याला जायचं आता दुसऱ्या लोकेशनला. सकाळपासून यायला 3 कॉल केले, पण आता हा तो सकाळचा जो व्लॉग आहे तो जरा विषय झाला होता त्याचा, म्हणून तो रेकॉर्ड नाही झाला. आता कसं तुम्हाला प्रॉपर आवाज येत असेल. आता वाजले बघा 12:30. 12:30 वाजून गेले तर आपण दुसऱ्या लोकेशनला जाणार. तर शेवटचा कॉल तिथे जरा वेळ लागणार आहे आपल्याला जरा. तो हाय विश्रांतवाडीचा कॉल. मग आपण तिथनं हालत नसतोय बघा 4-5 पर्यंत. जरा व्लॉग शॉर्ट होईल. आता इथनं होलकर ब्रिजवरनं जाणार आहे आपण. आता जे आता दाखवलं ना तुम्हाला, तिथनं जाणार आहे आपण होलकर ब्रिजवरनं. हायवेला भारी आहे. अशा मोठ्या मोठ्या गाड्या यायला पाहिजे. कावासाकी, 900, BMW वगैरे. मस्त वाटतं इथलं लोकेशन असं एकदम निवांत मोकळं. फक्त वाईट झाले जरा. हा रस्ता जातो तुम्हाला सांगू का, हा जातो खडकीला आणि हा सरळ खडकी बाजारला जातो. खडकी हा जो पलीकडचा रस्ता आहे ना, हा जातो तुम्हाला आपला पिंपरी चिंचवड, खडकी त्या साईडला जातो. दापोडी वगैरे, देव रोड वगैरे हा असा रस्ता जातो. आणि हा जातो पूर्ण खडकी बाजार, औंध बिऊंदच्या बॅक साईडचं असा विषय इथला. आला आय लव खडकी, आय लव खडकी. आता इथून आपल्याला युटर्न मारायचं आहे. युटर्न मारून आपण होलकर ब्रिजवरनं जाणार आता. होलकर ब्रिजचा विषय असा आहे की असं लोक म्हणतात, आता आपण पण अनुभवलो नाहीये. लोक असे म्हणतात की रात्रीचं तिथं जावं नाही, कारण होलकर ब्रिज हे ब्रिटिशांनी बांधलेले. तिथं ब्रिटिशांची आत्मा वगैरे काय आहे असं म्हणतात. आपल्याला पण माहित नाही काय विषय काय नाही. बघूया आपण पण एक दिवशी. तुम्ही फक्त कमेंट करा, आपण पण एक दिवशी रात्री जाऊ. इथं रात्रीचे विषय ना, एक मित्र आहे आपला, त्याला पण घेऊन येऊ. मस्त भाई दोघं
दोन भाई दोन तबाई. आपण मस्त विषण तोडेल जाऊ, तिथं जरा काम बिम करू तिथलं पडदिशी. जेवढं लवकर निघायचं असेल तेवढं लवकर निघू, म्हणजे असं ब्लॉग पण प्रॉपर शूट होईल, काही विषय नाही. बघा आता आपण इथनं असं टर्न मारायचं, एक ब्रिज लागतं छोटस, एवढा मोठा. बद्रीच असतात आडवे. आडवे कसे काय काय माहिती, इथंच आडवे झालेले असतात. बघा हे आहे होलकर ब्रिज. ही जागा ब्रिटिशांनी बांधली. जय महादेव मंदिर होतं. हे आहे होलकरचं जुनं ब्रिज, तो नवीन ब्रिज आहे. आता जास्त करून मान्यता अशी आहे की इथंच लय असे भूताचे कार्यक्रम होतं. बघा त्या साईडला अख्खी स्मशानभूमी आहे, दाखवतो तुम्हाला. ते ख्रिश्चन लोकांचं कसं असतं, गाडतात आणि ते वरती नाही का ते दगड ठेवतात त्यांचं ते फरशी वगैरे, तसे हे गार्डन तेवढं. ते गार्डन असं आहे. इथं पलीकडे सगळं तसंच आहे एका जागेला. गार्डन आहे अख्खं होलकर ब्रिजचं. हे पण ब्रिटिशांनी बांधलेले असं आहे. गांधी उद्यान नाही, हे आपल्या लोकांनीच बांधलेले गांधी उद्यान. इंस्टाला पण जाऊन फॉलो करा. आपण इंस्टाला पण पेज चालू केले, तिथं पण असे तिथं जरा पोर्ट्रेट मध्ये व्हिडिओ येतील, रायडिंगचे पोर्ट्रेट मध्ये. लँडस्केप फक्त आपण युट्यूबला टाकले. लागायला लागले मला ताण. पाणी पाणी आपण तिथं जाऊनच आरोग्य भवनला. हे गाडीला आवडते बाई आपल्याला. डो कांती एक्सपोल्स लय भारी गाडी. डो कुठली जुनीवाली आता गेली ना ती वाली, लय भारी गाडी आहे. दिसायला पण भारी आहे. पिकअप बिकअप एक नंबर. तिथं नादच नाही भाई का त्या गाडीचं. हे बहुतेक काहीतरी गुरुद्वारा आहे काय तर तशा टाईप मध्ये. हा रस्ता ठीक निघतो येरवड्याला जायला जो रस्ता निघतो ना, तिथे निघतो हा रस्ता. निघालो आपण आता इथनं. असलं बधीर कस्टमर भेटलाय ना आपल्याला, अख्ख्या डोकं भाई. जवळजवळ मी आलोय आता कितीला, 12:30-1ला. आता वाजलेत किती बघा, 5-4 झालेत. जवळजवळ विचार करा त्यांनी काय डोकं खराब केला असेल माझं. असला बधीर कस्टमर आहे ना, असला डॉक्टर पडलेला आहे ना. अरे साधं त्याला हिट रोलर बोलतात नाही, हॉट रोलर करते येडं साधं. म्हणजे तुम्ही विचार करा. आणि ते मशीनला कॉपी जवळजवळ तुम्ही मला सांगा 30 लाखाला किती शून्य पाहिजे, कमेंट करा. भाऊनी 3,80,720 काय किती केलं असेल, 30,08,720. वाव म्हणजे वा. कसं काय तुला गव्हर्नमेंट नोकरी भेटली रे, सरकार म्हणून आपली डुबत चालली. विषय असा आहे. आणि त्यात आहे तो ह्याच्यात जॉईंट डायरेक्टर कसला आहे, आरोग्य भवन. मलेरिया असले इथे इलाज होतात बाबा. तसले कागद बिगत बांधतात इथल्या मलेरियाचे. विचार करा.
असल्या अनपढ लोकांना जर काही गव्हर्नमेंट मध्ये घेतलं तर कशी गव्हर्नमेंट चालायची. म्हणून आपली गव्हर्नमेंट भाऊ अशी आहे महाराष्ट्राची. बाकीचे देश बघा, बाकीच्या गुजरात बघा भाऊ, तो प्रधानमंत्री आहे म्हणून तर देश तरी कसलं भारी डेव्हलप आहे का आपला देश. काय म्हणायचं आता, काही लोक डेंजर असतात बाबा. काही लोकांच्या मेंटॅलिटी काय चालू असतं ना, कोण काय सांगू नाही शकत. देव पण नाही सांगू शकत. त्यांना बनवतानाच भाई चुकीचं पैदा केलंय. मी तर विचार करू त्याला का पैदा केलं भाई. मी तर त्याला शिव घालणार होतो पण नको म्हणलं, आपण आता कामाकडे केलं बाबा. चला चला, हात दाखवला तरी ते काय थांबणार नाही. चला, ते भविष्यात पुढे गेले ते. तुम्ही हात दाखवून काहीच होणार नाही त्यांना. काका हात दाखवते बाई मस्त मध्ये. काकाला वाटलं त्याचा आदेश सगळ्यांचं पालन करणं. त्याचा काका तुमची बायको ऐकते का बघा पहिले ते. चला, आज मस्त मोदक खायचे बाई घरी जाऊन निवांत मध्ये. आता काय जास्त राहिले नाही शूट करण्यासारखं. ऑफिसला जाणार निवांत, थोडा टाइमपास करणार तिथं पण, बसणार विसणार आणि घरी निघून जाणार. मला अजून जेवायचंय भाई, मी अजून जेवलो नाहीये. त्या माणसात एका कस्टमर मुळे सगळ्यांची भांडणं झालीत आमच्या ऑफिसमध्ये त्याची. आता माझी होता राहिली, तर माझा बॉस मानला नाही का जाऊन ते शांतीतच घे, नाही तर आपण पण रफ्ता दिला असता त्याला. टाकल्यावरती त्याच्या भाई हातोडाच घातला असता. एवढं राग येत पण काय करणार, जाऊन दे. शेवटी होता तर कस्टमरच. बिन फुकट परत आपलं काम द्यायची, काम जॉब बुक जाईन आपलं. गरीब आहे आपण एक तर. हो भाई, मला एक सांगा, ढगाळी पॅन्ट का घालतात भाई लोक. काय दाखवायचं असतं ढगाळी पॅन्ट घालून. माहिती ते फॅशन आहे, बॅगी जीन्स म्हणतात त्याला, पण एवढं पण ढगाळे नाही घालवर आहे. पर बाजूचे म्हणतील पाय पुसणी करतो काय. और हा, माझा एक मित्र आहे भाई मस्त मजबूत डान्सर आहे भाई, मस्त नाही का, बॉडी बिडी भारी त्याची. एखाद्याला बॉडी असली तर भाई, बॉडी असली तर काय का बॉडी शॉप करायची भाई. नाही, त्याला ढगाळे कपडे घालायचे, त्याला बॅगी जीन्स घालायची. मी तर त्याला म्हणलं तर माझ्या घरी येतो का सकाळचं दररोज. तुझे पॅन्टवर विंबर आपलं काय ते असतं ना, पाईप काय ते काय लाईजॉल ते टाकतो म्हणलं, आणि फक्त माझ्या फरशी पुस म्हणलं, तुझे मस्त म्हणलं. हा, हे काही त्याला गरज असते बाई. कुठं तर जाऊयात, जेवूयात आपण मस्त. जेवलो ना जरा असं सुख भेटन आपल्याला. आपण जेवणाची एवढी गरज आहे मला तर, लय गरज आहे जेवणाची, प्रमाणाच्या बाहेर. दोन ऑप्शन आहे, एक तर घरी जाऊन मोदक खायचे किंवा कुठं तर बाहेर खायचं. हे भाईजी सोड किंवा सिग्नल तिथलं सुटलं. तुला कसं वाटलं भाई, नक्की कमेंट करा. लाईक शेअर सबस्क्राईब करा भाऊ. आणि कोणी करा चॅनलवरती येऊन चालतं. वैताग जोपर्यंत काही जात नाही पटत तोपर्यंत काहीच करणार नाही. काय बोलू ब्लॉगमध्ये. गरम पण आहे.
तो मामी थांबते जरा चला 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 पाहुणे मंडळी चला हे यार किती सुटलं कुठला सोडलं काय आपल्याला आपण मोबाईल लागून वेगळं बघतो कधी कधी असं वाटतं लाज वाटते माहिती का आपण असं काय नमुने केले म्हणून आपल्याला जरा आता घ्यायचंय जरा तो कॅमेरा ॲक्शन प्रो 5 कुठला आहे तो बरं DJI आहे DJIचा भारी वाटतो तो आपण पण जरा मस्त मस्त ब्लॉग काढतो जरा हिंडायला जाऊयात जरा चालते भावांनो भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगला हा ब्लॉग एंड करतो मी आता जरा